ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। तर 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून अधिक महिना हा सुरू झालेला आहे आणि सोमवारी 15 जून 2026 रोजी हा अधिक मास संपणार आहे। या अधिक महिन्यात भगवान विष्णूच्या उपासनेला विशेष असे महत्त्व आहे। अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्याचे असेल आणि या अधिक मासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात। हा काळ अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो। या अधिक मासात केलेल्या कर्माची फळं अनेक पटीने वाढतात। हिंदू पंचांगानुसार अधिक मासात 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो। या महिन्यात सूर्य संक्रांत नसते, म्हणून हा महिना मलिन असा धोंडा म्हणूनही मानला जातो। या महिन्यात कोणतेही मंगल कार्य केले जात नाहीत। भगवान विष्णू स्वतः या महिन्याचे स्वामी आहेत। या महिन्यामध्ये विष्णू पूजा, रामनाम, भागवत पारायण, तुळशी पूजा करणे अत्यंत फलदायी असतं। जेव्हा एकच चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्याला अधिक मास आणि दुसऱ्याला शुद्ध मास असे म्हणतात। चंद्र आणि सूर्य वर्षामध्ये संतुलन राखण्यासाठी अधिक मास दर 3 वर्षांनी येत असतो। या महिन्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात। नकारात्मकतेला तुमच्या जीवनावरील प्रभाव टाकून देण्यासाठी किंवा रोखण्यासाठी या महिन्यात काही नियमांचे पालन केले पाहिजे। अधिक मास हा साधा महिना नाही, हा पुण्याचा महासागर आहे। या महिन्यामध्ये केलेल्या एका छोट्या नियमाने संपूर्ण वर्षाचे पुण्य मिळते, पण चुकीच्या गोष्टी केल्या तर ते पुण्य नष्ट होतं। आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत या ज्या चुका आहेत त्या अजिबात आपल्याला करायच्या नाहीत। या चुका बऱ्याच लोकांना माहीत नसेल, त्या चुका कोणत्या आहेत, तसेच या अधिक महिन्यात काय करावे व काय करू नये याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। ही माहिती तुम्हाला सहज कुठेही मिळणार नाही आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। नंबर 1, रोज भगवान विष्णूची पूजा करा। अधिक मासामध्ये रोज भगवान विष्णूंची म्हणजेच राम, कृष्ण, विठ्ठल यांची पूजा करा। फुलं, तुळस, दीप, नैवेद्य अर्पण करा। फक्त 5 मिनिटे पूजा केली तरीसुद्धा या महिन्यामध्ये त्याचं पुण्य अनेक पटीने मिळतं। नंबर 2, अधिक मासात भगवद्गीतेचा 15वा अध्याय जो आहे पुरुषोत्तम योग, या अध्यायाचे नाव आहे। हा अध्याय वाचावा किंवा ऐकावा, कारण हा अध्याय भगवद्गीतेचा अर्क मानला जातो आणि परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होते। तसेच अधिक मासात रोज 15व्या अध्यायाचे वाचन किंवा श्रवण केल्याने पितृदोष निवारण होतात आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते। नंबर 3, अधिक महिन्यामध्ये अनारसे, बत्तासे, खारका, सुपारी किंवा फळं असतील तरीही 33 संख्येमध्ये सतपात्र म्हणजेच पात्रासह दान करायची आहेत। आता जावयाला दान देणं वेगळं आहे। हे जे दान आहे हे आपण एखाद्या मंदिरामध्ये गुरुजींना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही ते देऊ शकता। नंबर 4, संपूर्ण अधिक महिन्यात सात्विक अन्न ग्रहण करावे। कांदा, लसूण, मांसाहार पूर्णपणे टाळावा। नंबर 5, अधिक महिन्यामध्ये दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सूर्योदयापूर्वी स्नान करावे। शक्य असल्यास पवित्र नदीवर किंवा तीर्थक्षेत्री स्नान करावे आणि जर शक्य नसेल तर घरीच रोज पाण्यामध्ये गंगाजल अवश्य टाकून स्नान करावे। नंबर 6, विष्णूच्या कृपेसाठी पुरुष सूक्त पठण करावे आणि हे अत्यंत फलदायी मानले जाते। नंबर 7, अधिक महिन्यामध्ये विष्णू मंदिरात किंवा तुळशीपाशी नित्य दिवा दीपदान करावे, हे पुण्याचे काम मानले जाते। नंबर 8, अधिक मासामध्ये काहीही न करता रोज नामस्मरण करा। फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमः शिवाय किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मंत्र जसं की ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप केला तरीसुद्धा चांगलं आहे। त्याचप्रमाणे श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप देखील करू शकता।
त्याचबरोबर हरिपाठसुद्धा दररोज वाचू शकता किंवा ऐकू शकता. यासाठी वेळ, पैसा काहीच नको, फक्त श्रद्धा हवी. नंबर 9. अधिक मासामध्ये जर तुम्ही कोणतेही व्रत करू शकणार नसाल तर दररोज जेवण करताना अधिक मासामध्ये आपण मौन नक्कीच पाळू शकतो. हे व्रत खूप महत्त्वाचं आहे. हे सगळे व्रत केल्याचं पुण्य जे आहे, जर आपण अधिक मासात जेवताना मौन पाळलं तर यामुळे आपल्याला पुण्य मिळतं. नंबर 10. भगवान विष्णूंची पूजा करावी. त्यांच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला तुलसी दल अर्पण करावे. नंबर 11. अधिक महिन्यात गरजू लोकांना अन्नदान करावे. गरजूंना कपड्यांचे दान करावे. अधिक मासात गोड पदार्थांचे दान करणे अतिशय शुभ मानले जाते. शक्य असल्यास ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना भोजन घालून दक्षिणा देऊ शकता. नंबर 12. अधिक मासात सुवासिनी स्त्रिया 33 अनारसे किंवा 33 दिवे यांचे वाण दाखवतात. हे या महिन्याचे खास वैशिष्ट्य आहे. नंबर 13. अधिक महिन्यात काही घरी ही सुद्धा पद्धत आहे की अधिक मासामध्ये दररोज तुळशीला काहीतरी वाण दिलं जातं. तर हे वाण कशा पद्धतीने असू शकतं? ओटीचे सामान आपण दररोज तुळशी मातेला अर्पण करायचं. त्यासाठी आठवड्यातून एकदा, मग तो तुम्ही गुरुवारचा दिवस निवडा, रविवारचा दिवस निवडा, तरीसुद्धा चालू शकतं. नंबर 14. अधिक मास असल्यामुळे रविवारीसुद्धा तुळशीला पाणी घातलं तरी पण चालणार आहे. कारण अधिक मास हा वर्षातून एकदा नाही तर 3 वर्षातून एकदा येतो. तुळशीचे पान विष्णूंना वाहिले तर मनोकामना पूर्ण होतात, असं धर्मशास्त्रात सांगितलं आहे. नंबर 15. मुलींनी आपली आई जर हयात असेल तर नक्कीच आपल्या आईची ओटी भरा. आई समजा नसेल तर आईच्या फोटोपुढे तुम्ही ती ओटी ठेवू शकता. याशिवाय आई नसेल तर वहिनी, काकू, मावशी, मामी, चुलती, बहीण यांची ओटी देखील तुम्ही भरू शकता. किंवा कुलदेवीची किंवा आजूबाजूच्या एखाद्या कोणत्याही देवीचे मंदिर असेल तर त्या देवीची ओटी भरली तरी पण चालणार आहे. नंबर 16. या महिन्यात भागवत पारायण करा किंवा ऐका. अधिक मासामध्ये श्रीमद भागवत पारायण करणं अतिशय सर्वश्रेष्ठ मानलं जातं. घरी शक्य असेल तर घरी करा किंवा मंदिरामध्ये, किंवा तुम्ही अगदी भागवत कथा रोज ऐकणे हे सुद्धा पारायणा एवढंच पुण्यकारक आहे. नंबर 17. अधिक महिन्यात दान नक्की करा. गोरगरिबांना अन्न देणे, कपडे दान करणे. अधिक मासामध्ये केलेले दान सर्वात फलदायी असतं. आपल्या ऐपतीनुसार अन्नदान, वस्त्रदान, पुस्तकदान किंवा गाईला चारा घालणं या सगळ्याचं पुण्य या महिन्यामध्ये शतपटीने वाढतं. महिन्यातून किमान एकदा तरी दान करा. नंबर 18. अधिक महिन्यात उपवास करा. अधिक महिन्यामध्ये एकादशीचा उपवास करणं सर्वश्रेष्ठ आहे. शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा गुरुवारी किंवा एकादशीला उपवास करा. उपवासाने मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतो. नंबर 19. या महिन्यात सकाळी लवकर उठा. अगदी या महिन्यामध्ये ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजेच पहाटे 4 ते 6च्या दरम्यान उठणं हे अत्यंत शुभ आहे. कारण यावेळी वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक असते. स्नान करून पूजा केल्यास त्याचं पुण्य इतर वेळेपेक्षा अधिक जास्त मिळतं. नंबर 20. या महिन्यात गोमातेची सेवा करा. गाय ही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये माता आहे. अधिक महिन्यामध्ये गाईला हिरवा चारा, गूळ, पोळी खाऊ घालणं हे महापुण्याचं काम मानलं जातं. जवळपास गोशाळा असेल तर तिथे जाऊन गाईची सेवा करा. नंबर 21. अधिक महिन्यात श्रीसूक्त किंवा विष्णू सहस्रनाम म्हणा. अधिक महिन्यामध्ये रोज विष्णू सहस्रनाम किंवा श्रीसूक्त म्हणणं अत्यंत पुण्यकारक आहे. वेळ नसल्यास फक्त 3 वेळा ओम नमो नारायणाय नमः असं म्हटलं तरीसुद्धा चालतं, पण नियमितपणे म्हणा. नंबर 22. सगळ्यात महत्त्वाचं, अधिक महिन्यात वाढदिवस करू शकतो का? वर्षश्राद्ध तुम्ही करू शकता का? तर हो, तुम्ही वाढदिवस साजरा करू शकता. त्याचबरोबर तुम्ही वर्षश्राद्धसुद्धा करू शकता. काहीच अडचण नाही. त्याचबरोबर या महिन्यात तुम्ही सगळे कुलदेवीला देखील जाऊ शकता. नंबर 23. अधिक महिन्यात श्रीमद भागवत कथा आणि गीतेचे पठण केल्याने आध्यात्मिक प्रगती होते. तसेच या अधिक महिन्यात स्नानाला
विशेष असे महत्त्व दिले जाते आणि म्हणून या अधिक महिन्यामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे किंवा घरीच अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करणे देखील अत्यंत लाभदायक मानले जाते. नंबर 24. त्याचप्रमाणे भगवान श्री हरी विष्णूंचा एक मंत्र आहे. अगदी साधा सोपा मंत्र आहे. या मंत्राचा 108 वेळा जप करावा. कोणता आहे तो मंत्र? तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा 12 अक्षरी मंत्र अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावशाली आहे. अधिक महिन्यात तुळशीच्या माळेवर रोज 108 वेळा या मंत्राचा जप करावा. नंबर 25. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण अधिक महिन्यामध्ये आवर्जून करावं. जरी स्तोत्र म्हणता येत नसेल तर अधिक महिन्याच्या निमित्ताने तुम्ही स्तोत्र म्हणायला सुद्धा शिकू शकता आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तर कमीत कमी मन लावून देखील ऐकू शकता. व्यंकटेश स्तोत्र देखील या महिन्यामध्ये नक्की करावं. नंबर 26. अधिक महिन्यात तांबूलदान. महिनाभर तांबूलदान केल्यास सौभाग्याची प्राप्ती होते आणि म्हणून अधिक महिन्यामध्ये तांबूलदान करावे, म्हणजेच वेडा आणि दक्षिणा दान करावी. नंबर 27. अधिक महिन्यामध्ये देवापुढे अखंड दिवा लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. आता हा अखंड दिवा तुम्ही वेगवेगळ्या वातीने सुद्धा लावू शकता. दीपदानाला अधिक महिन्यामध्ये अत्यंत महत्त्व आहे आणि म्हणून दीपदान सुद्धा करावं. नंबर 28. अपूपदान आणि दीपदान म्हणजेच लेक जावयाला आपण अनारशाचं दान देतो, ज्याला अपूपदान असे म्हणतात. आणि दीपदान म्हणजे अगदी छोटासा तांब्याचा पितळीचा दिवा तुम्ही देऊ शकत असाल तर तो सुद्धा देणे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय तर या दोन्ही गोष्टी साध्य व्हाव्यात. अपूपदान आणि दीपदान या दोन्ही गोष्टी साध्य व्हाव्या आणि लक्ष्मीनारायण मानून त्यांचा सन्मान केला जावा, यासाठी त्यांना घरी बोलावलं जातं. नंबर 29. श्री हरी विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये भूमिशयन व्रत करावे. म्हणजेच काय की बेडवर झोपायचं नाही, गादीवर झोपायचं नाही. संपूर्ण अधिक मास खाली फरशीवर सतरंजी, घोंगडी किंवा चटई टाकून त्यावर झोपायचं आहे. मग ते दुपारी झोपणं असो, रात्री झोपणं असो किंवा बसणं असो. गादीवर किंवा बेडवर बसायचं नाही आहे. नंबर 30. संपूर्ण अधिक मास पत्रावळीवर जेवण करायचं आहे. ताटामध्ये जेवण करायचं नाही. हा देखील नियम तुम्ही पाळू शकता. नंबर 31. त्यानंतर एक वेळ जेवण करून सुद्धा तुम्ही अधिक मास पाळू शकता, उपवास करू शकता. त्याचप्रमाणे संपूर्ण धोंड्याचा महिना गाईला गोग्रास खाऊ घालू शकता. नंबर 32. अधिक मासामध्ये जोडपं भोजन म्हणजेच एखादं जोडपं बोलवायचं आणि संपूर्ण अधिक मास त्यांना दुपारचं किंवा रात्रीचं जेवण आपल्या घरी जेवू घालायचं आहे. किंवा तुम्ही एखादी सवाशीण स्त्री बोलावू शकता आणि तिलासुद्धा जेवण घालू शकता. नंबर 33. या महिन्यात दीपदान करू शकता, आवळी स्नान करू शकता, तीर्थस्नान करू शकता. त्यानंतर तीळ किंवा तांदूळ दानसुद्धा आपण करू शकतो. धान्यदान करू शकतो. सौभाग्याच्या वस्तूंचे दान करू शकतो. गोदान करू शकतो. नंबर 34. धरण पारण भोजन व्रत करू शकतो. म्हणजेच काय, एक दिवस जेवण करायचं, एक दिवस उपवास करायचा किंवा फक्त दिवसातून एकदा जेवण करायचं, असं हे व्रत पण तुम्ही करू शकता. नंबर 35. जर तुम्हाला ओरडून बोलायची सवय असेल, कोणाचा अपमान करायची सवय असेल, तुमच्या बोलण्यामुळे खूप लोक दुःखी होतात, तर मग घरचे असतील, बाहेरचे असतील, तर संपूर्ण अधिक मास तुम्ही कठोर न बोलण्याचं सुद्धा व्रत करू शकता. नंबर 36. या अधिक महिन्यामध्ये केली जाणारी काही लोकप्रिय व्रतसुद्धा आहेत, ही जी आवर्जून वर्षानुवर्ष महिला करत असतात. तर त्यामध्ये हळदी कुंकू, स्वास्तिक व्रत, लाखोळी व्रत, त्यानंतर गोपित्य व्रत केलं जातं. नंबर 37. अधिक महिन्यात दररोज तुळशीची पूजा केली जाते किंवा एखादी सवाशीण स्त्री बोलावून तिची रोज ओटी भरली जाते किंवा एखादी सवाशीण स्त्रीला बोलावून रोज तिला जर चहा आवडत असेल तर चहा किंवा दूध आवडत असेल तर दूध तिला पाजलं जातं. एकतर सकाळचा चहा किंवा संध्याकाळचा चहा किंवा संध्याकाळचे दूध किंवा सकाळचे दूध. तर ही काही व्रते आणि दानं आहेत जे आपण अधिक मासामध्ये करू शकतो. नंबर 38.
या महिन्यात मनुष्याने आपली प्रकृती पाहून आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि प्रत्येक व्रत हे संकल्प करूनच करायचं आहे. नंबर 39. अधिक महिन्यात संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ किंवा भागवताचा जो मूळ ग्रंथ आहे त्याचं पारायण देखील तुम्ही करू शकता. ज्यांची इच्छा आहे ते भगवद्गीतेचं पठण करू शकता. त्याचप्रमाणे भगवान विष्णूचे जे तुम्हाला ग्रंथ माहिती असेल त्याचं पारायण देखील तुम्ही करू शकता. नंबर 40. अधिक मासामध्ये नवनाथ पारायण, गुरुचरित्र पारायण, दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करू शकता. पशुपती व्रत करू शकतो. स्वामी चरित्र सारामृत, त्याचबरोबर मल्हारी सप्तशती ग्रंथ किंवा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे तुम्ही पारायण देखील करू शकता. नंबर 41. अधिक मास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या पदार्थाचा त्याग करावा. बरेच जण पंचामृतातले काही पदार्थ त्याग करतात. म्हणजेच कोणी महिनाभर दुधाचे सेवन करत नाही, तर कोणी महिनाभर साखर खात नाहीत. त्याचप्रमाणे आवडणारे पदार्थ किंवा एखादं फळ असेल तर त्याचाही त्याग करू शकता. नंबर 42. अधिक महिन्यामध्ये काही वस्तूंचा त्याग करतात. म्हणजे जसं की चप्पल वगैरे घालत नाहीत. किंवा मग दुसरं अजून सांगायचं झालं तर कोणी अधिक महिन्याच्या म्हणजेच पूर्ण महिनाभर दाढी करत नाहीत, केस कापत नाहीत, चप्पल वगैरे घालत नाहीत. नंबर 43. अधिक महिन्यामध्ये जावयाला कपडे देताना ते कोरडे देऊ नयेत. कपड्याच्या कोपऱ्याला थोडंसं हळदी कुंकू लावून मगच ते त्यांच्या हातात द्यावे असे शुभ मानलं जातं. नंबर 44. तुम्ही केलेल्या सेवेचा अनुभव येत नसेल तर तुम्ही समजून जा की तुमच्याकडून तुमची कुलदेवी, कुलदैवत आणि तुमच्या पितरांची सेवा होत नाहीये. जोपर्यंत आपली कुलदेवी, कुलदैवत आणि पितरांची सेवा आपण करत नाही तोपर्यंत जेही काही आपण व्रत, वैकल्य, पूजापाठ, पारायण करत असतो ना त्याचं हवं तसं फळ आपल्याला मिळत नसतं आणि जे रिझल्ट आपल्याला बघायचे असतात ते आपल्याला मिळत नसतात. आणि त्यामुळे या अधिक महिन्यापासून तुम्ही तुमची कुलदेवी असेल तर तुमच्या कुलदेवीचे उपवास करायला सुरुवात करू शकता. तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल त्या दिवशी सकाळी तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीवर, टाकावर तुम्ही अभिषेक करू शकता किंवा मूर्तीवर, टाकांवर, फोटोवर तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी कुंकुमार्चन करू शकता. तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो म्हणून आपण कुंकुमार्चन करू शकतो. यावर तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्या दिवशी सकाळ आणि संध्याकाळ आपल्या कुलदेवीची आरती तुम्ही नित्यनेमाने घरात करायला सुरुवात करा. आणि त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरच्या घरी किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला तुमच्या कुलदेवीचे मंदिर असेल तर तिथे जाऊन कुलदेवीची ओटी भरायला सुरुवात करा. घरातील जे पुरुष मंडळी आहेत त्यापैकी कोणत्याही एखादी महिला किंवा कर्त्या पुरुषाने तुमचे जे कुलदैवत आहे त्यांचा उपवास करायला सुरुवात करा. आणि मग बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल दिसायला लागतील. तर आता अधिक महिना हा जितका शुभ आणि पवित्र आहे तसेच या महिन्यात काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. तर आता आपण पुढील प्रमाणे या गोष्टी देखील जाणून घेऊया. नंबर 1. तर या अधिक मासात साखरपुडा, मुंडनविधी, जानवे मुंज किंवा गृहप्रवेश यासारखे कोणतेही शुभकार्य हे अजिबात करू नये. कारण हा महिना साधनेचा, उपासनेचा महिना आहे, कार्यक्रमांचा नाही. पण आधीच काही ठरलेले असेल तर विद्वान पंडितांचा सल्ला अवश्य घ्यावा. नंबर 2. यासोबतच या महिन्यात नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा नवीन नोकरी जॉईन करण्यासह हा महिना उचित मानला जात नाही. नंबर 3. या महिन्यात नवीन घर, वाहन, सोने किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे टाळणेच उत्तम. नंबर 4. अधिक महिन्यात खोटं बोलणं टाळा. या पवित्र महिन्यामध्ये असत्य भाषण, फसवणूक, निंदा, नालस्ती टाळा. राग किंवा द्वेष करणे टाळावे. मनाची शुद्धी करावी. या महिन्यामध्ये जर कोणाशी भांडण झालं तर पुण्य नष्ट होतं असं सांगितलं जातं. तसेच मनामध्ये क्षमा ठेवा. परनिंदा हे पाप आहे. या पवित्र महिन्यामध्ये हे अधिकच हानिकारक आहे आणि त्यामुळेच
सत्य बोलणं हीच या महिन्याची सर्वात मोठी पूजा मानली जाते. सत्यम शिवम सुंदरम, सत्यात देव आहे. नंबर 5, अनेक लोक या पवित्र महिन्यात विशिष्ट दिवशी केशवर्तन किंवा नखे कापणे टाळतात. नंबर 6, त्याचबरोबर श्रावण महिन्या इतकाच हा महिना पवित्र असल्यामुळे या महिन्यात मध्ये लसूण किंवा आणि कांदा यासारख्या तामसी पदार्थांचे सेवनसुद्धा करू नये. नंबर 7, या महिन्यामध्ये आपले जे कुलदैवत आहे त्याच्या व्यतिरिक्त ज्या देवस्थानी आपण अजून कधी गेलोच नाही आहे पण अधिक मासामध्ये जाण्याचा विचार करतोय तर तिथं जाणं आपल्याला टाळायचं असतं. तर असे छोट्या मोठ्या गोष्टीवर बंधन आहेत. नंबर 8, त्याचबरोबर चैनीच्या वस्तू खरेदी करणे टाळायचं आहे. या महिन्यामध्ये महागड्या वस्तू, दागिने, नवे कपडे यांची खरेदी शक्यतो टाळावी. हा संयम आणि साध्वीचा महिना आहे. जे आहे त्यात समाधान मानणं हीच या महिन्याची शिकवण आहे. अधिकच्या महिन्यामध्ये संन्यास ग्रहण करता येत नाही, विवाह होत नाही, उपनयन, देवप्रतिष्ठापना या गोष्टी आपल्याला करता येत नाहीत. नंबर 10, अधिक महिन्याचा सर्वात मोठा शत्रू आहे आळस. नंतर करू, उद्या करू हे या महिन्यामध्ये चालत नाही. रोज थोडी तरी साधना अवश्य करावी. त्यामध्ये एक माळ, एक दिवा, एक तुळशीचे पान पण रोज अर्पण करा. आळस करू नका. एकच नियम अवश्य पाळा. हळूहळू भावपूर्ण जर तुम्ही सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला याची सवय लागते. नंबर 11, वास्तुशांती आपल्याला अधिकच्या महिन्यात करायची नाही आहे. म्हणजे आपल्याला नवीन घर बांधायचं असेल तर त्याची सुरुवात आपल्याला अधिकच्या महिन्यामध्ये करायची नाही आहे. किंवा आपलं नवीन घर तयार झालेलं असेल तर अधिकच्या महिन्यामध्ये आपल्याला त्या वास्तूमध्ये राहायला जाता येत नाही, कारण वास्तुशांतीच करता येत नाही. तसंच या अधिक महिन्यामध्ये फक्त लेक जावयाचा मानपान केला जात नाही, तर या अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरण्याला सुद्धा खूप जास्त मोठे महत्त्व, धार्मिक महत्त्व आहे. तर या संदर्भातील देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अवश्य लिहा. धन्यवाद.